ईस्टर स्पेशल बनवत आहे बिस्किट केक्स होममेड। तर पाहूया साहित्यकृती। तर मी हे जे मारी बिस्किट घेतले 6 ते 7, ओरिओ बिस्किट विथ क्रीम सहित घेतलेले आहेत 6, दूध घेतलेलं आहे, आवश्यकतेनुसार दूध घेणार आहे। तर हे मी घेतलेलं आहे बोर्नव्हिटा, साखर जी घेतलेली आहे नॉर्मल गोडसाठी, हे जी कॉफी घेतलेली आहे, हे बदाम घेतलेले आहेत, आणि ही बेकिंग पावडर, बेकिंग सोडाचे उपकरण, आणि ही जी ओरिओ बिस्किटची क्रीम, आणि हे जे मी शॉपमधून आणलेले स्प्रिंकल आहे, जे आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकतो। ते आपल्याला पाहिजे असेल तर डेकोरेट करण्यासाठी, लहान मुलांना अट्रॅक्शनसाठी। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिस्किटचे क्रंच करून घेत आहे, जे आपण प्लास्टिक बॅगमध्ये घेऊन लाटून सुद्धा घेऊ शकतो पावडर करायची। तर मी ह्याची पावडर करणार आहे सर्व बिस्किटांची। यामध्ये हे जे आहे फक्त क्रीम, बिस्किटची जी क्रीम आहे ती सोडून हे बाकीचं मी टाकणार आहे, आणि ड्रायफ्रूट्स। तर हे जे सर्व घेतलेलं आहे, आता याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। आहा, काय सुगंध येत आहे। तर आता हे बॅटरने पण आधी मी हे जे मीठ टाकून 5-10 मिनटं ह्याला गरम करू देणार आहे, बेक करण्यासाठी ठेवण्यासाठी। आपण ओव्हनमध्ये पण करू शकतो, पण मी गॅसवर करून दाखवत आहे। तर हाय फ्लेमवर मी हे जे गरम होऊ देणार 4-5 मिनटं। तर मी आता जे बॅटर मिश्रण जे मिक्सरला केलेलं आहे ते यामध्ये घातले। यामध्ये मी आता ही ओरिओची जी व्हाईट क्रीम आहे ती घालणार आहे, आणि ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण दुधाने एकजीव करणार आहे। दूध किंवा पाणी आपण घेऊ तसं। चांगलं फेटायचं आहे जेणेकरून गठ्ठा होऊ नये असं। तर हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे, नॉर्मल थिक आणि नॉर्मल हे ठेवून। तर आता शेवटी आपण इनो किंवा बेकिंग सोडा टाकायचं आहे, बेकिंग पावडर जी असते, आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। त्याच्या गठ्ठे वगैरे होऊ नाही द्यायचे। आणि जे बिस्किट आहे आपण जे आवडीनुसार घेऊ शकतो। मी मारी आणि ओरिओचं केलेलं आहे केक, जो झालेला आहे एकजीव। आता मी इथे या पॅनमध्ये तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये जी बॅटर आपण केलेलं आहे तो ओतून आपण बेक करायला ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं आधी, रिचेक करून घ्यायचं। तर हे वाफ येत आहे अशी, मीडियमवर ठेवून आपला हा जो बॅटर झालेला आहे यामध्ये ठेवून घ्यायचा आहे। ते 15 ते 20 मिनिटं फ्लेमवर हे जे होऊ देऊया। तर बघूया आपला केक झालेला आहे का। बबल्स पण आले, थोडं एअर राहिल्यामुळे पूर्ण तळापर्यंत जाऊन बघायचं तर स्टिक होत नाही, आणि हे कडेने असं सुटलेलं आहे। त्यामुळे आपला हा केक जो झालेला आहे रेडी। आपण हा गॅस बंद करून थंड होऊन पलटी करून घेऊया, मग पुढची डेकोरेशन। तर आता बघूया हे जे केक बॅटरने पलटी करण्यासाठी ठेवलेलं आहे, पाहत आहात अगदी तसा हे केक निघालेला आहे। भांड्याला सुद्धा काही लागलेलं नाही। तर आता आपण ह्याला डेकोरेट करून घेऊ, आणि स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे। तर मी चॉकलेट क्रीम जी मेल्ट केलेली आहे यावर पसरवणार आहे, आणि त्याला डेकोरेट करणार आहे। तर हे आता जे मेल्ट केले चॉकलेट लावून झालेले आहे ते आता यावर स्प्रिंकल करायचे आहे। दादा सो आपलं डेकोरेट झालेलं आहे हा केकचे। माझ्या लहान मुलाला भरपूर आवड आहे अशा
रेसिपीज वगैरे क्युरियोसिटी भरपूर असते त्याला. सो रेनबो कलर तो मला मदत करत आहे करायला. आणि हा रेनबो कलर आहे. रेनबो कलर व्हाईट. तो हा 5-7 मिनिटासाठी हा ठेवून देते प्रॉपर सेट होण्यासाठी. आपला हा झालेला आहे तयार न्यू इयर सेलिब्रेशन केक.